श्री गणेशाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला. समास 1. ग्रंथारंभ लक्षण. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम. ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे. ग्रंथानाम दासबोध. गुरु शिष्याचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम. या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले श्रीराम. नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्म विद्येचे निरूपण यात केले आहे. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीच्या योगामुळेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम. मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय आहे, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम. या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी, याविषयी ठाम मते मांडण्यात आली आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विधेय स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम. शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विधेयावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजे निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम. मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे श्रीराम. परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय आहे, याविषयीचे मते सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम. मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन करण्यात आले आहे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे श्रीराम. मायेची उत्पत्ती कशी झाली आहे, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा करता कोण आहे, याविषयीचे विवेचन येथे करण्यात आले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम. नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भीम जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे किंग कदा श्रीराम. या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशके बोलिला श्रीराम. तथापि हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र संहिता श्रीराम. हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे.